नाशिकमधून पीएचडी संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन केलं जात आहे। रिक्त प्राध्यापकांच्या जागा भरतीसाठी आंदोलन पुकारल्याची माहिती आहे। तर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जात आहे। समान काम समान वेतन लागू करण्याची मागणी या प्राध्यापकांची आहे। त्याची दृश्य आपण बघू शकतोय। नाशिकमध्ये पीएचडी संघर्ष समितीच्या वतीने हे धरणे आंदोलन पुकारण्यात आलं आहे। रिक्त प्राध्यापकांच्या जागा भरतीसाठी हे आंदोलन केलं जात आहे। तर समान काम समान वेतन लागू करण्याची मागणी सुद्धा त्यांची आहे। नाशिक येथील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर 100% प्राध्यापक भरती व्हावी, तसेच सीएचबी धोरण बंद करून समान कामाला समान वेतन द्यावं, तसेच विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये शासनाच्या माध्यमातून कायमस्वरूपी भरती व्हावी यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून गेली 10 वर्ष आम्ही सातत्याने लढा देत आहोत। 2019 उच्च शिक्षण धोरण हे 2024 मध्ये सर्व अशासकीय महाविद्यालयांमध्ये लागू केले जाणार आहे। जर शासनाने 100% प्राध्यापक भरतीचा GR काढला नाही तर संघर्ष समितीच्या माध्यमातून या नवीन शैक्षणिक धोरणाला संघर्ष समितीचा कायम विरोध असेल याची शासनाने नोंद घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।